गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे की जीवनामध्ये खरी संपत्ती कोणती असते बरं? बघा, समाधान आहे ना, ती म्हणजे एक प्रकारचं वैभव आहे आणि हे वैभव आहे ना, ही अंतःकरणाची संपत्ती असते। ज्याला ही संपत्ती सापडते ना, तो खरा सुखी होऊन जातो। सर्वात सुखी तोच होतो ना। नाहीतर जीवनामध्ये किती प्रकारचे दुःख आहेत, नाना प्रकारचे विकार आहेत। कधी आपण आजारी पडतो आणि कधी मरून सुद्धा जातो ना, माणसाला कळत नाही। पण जोपर्यंत जिवंत आहोत ना, तोपर्यंत जर आपल्या जीवनात समाधान असेल तर आपलं जीवन धन्य धन्य होऊन जाईल। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, हे समाधान मिळेल कधी? जेव्हा रागामध्ये बघा, जे तुमच्याकडे जे काही आहे ना, सर्व गमावून टाकू नका। जे काही तुमच्याकडे आहे ना, तुम्ही शांत राहा आणि ते शांत राहून कमावलं पाहिजे। पण मनुष्याचं समाधान हे भंग कधी होत असतं बरं? जेव्हा मनुष्याला राग येतो, आणि जेव्हा राग येतो ना, तेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये असलेलं सर्व काही गमावून टाकतो आणि मग परत ते कधीच येत नाही। एक वेळेला तुमच्याकडे धन संपत्ती पैसा येईल, पण हे समाधान आहे ना, ते विकत कधी मिळत नाही। म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की स्वतःला मोठं व्हायचं असेल ना, तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा। हे समाधान आहे ना, ते सर्वात मोठं समाधान आहे। आणि स्वतःचा विचार करणारे लोक असतात ना, ते फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ना, त्यांची प्रगती निरंतर होत असते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाचा आहे ना, भगवंतावर विश्वास असायला हवा। आणि जोपर्यंत या मनुष्याचा भगवंतावरती विश्वास राहील ना, तोपर्यंत हा मनुष्य आहे ना, सर्वात सुंदर जीवन जगेल, सर्वात समाधानी जीवन जगेल। पण जर एखाद्या मनुष्याचा भगवंतावर विश्वास नसेल, बघा, त्याच्या जीवनामध्ये एवढा संघर्ष असेल ना, त्या संघर्षामधून लवकर माणूस बाहेर येत नाही आणि मग आत्महत्यासारखे बघा हा मनुष्य करत असतो। बघा, कधी कधी आत्महत्या करतो, हा का करतो बरं? कारण भगवंताचं नामस्मरण त्याच्या जीवनामध्ये नसतं, भगवंताची ही प्रेरणा त्याच्या जीवनामध्ये नसते। समर्थांचे विचार आहेत ना, त्यापासून तो अलिप्त असतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही बघा, या आरशाची काच असते ना, ती खूप कमजोर असते। बघा, हे निरूपण आहे ना, ते मन देऊन ऐका। जेव्हा तुम्ही मनाने निरूपण ऐकाल ना, तेव्हा थोडे थोडे बारकावे असतात, ते तुमच्या लक्षात येतील। आणि तुम्ही कथा म्हणून हे निरूपण ऐकाल तर तुमच्या अजिबात लक्षात येणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आरशाची काच असते ना, बघा, ती एवढी कमजोर असते ना, तिच्यावर आपण थोडा दगड जरी मारला ना, तरी ती फुटून जाते। पण ही आरशाची काच असते ना, जरी कमजोर असली तरी मनुष्याचे खरे चेहरे दाखवायला कमी पडत नाही, म्हणजे ती घाबरत सुद्धा नाही। म्हणून या जगामध्ये जर मनुष्याचा खरा चेहरा जर दाखवण्याचं काम जर कोणी करत असेल ना, तर ती आरशाची काच असते, ती कधीच खोटं बोलत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये जर सुख हवा असेल ना, तर दुःखांचा नाश करायला हवा। आणि हा नाश होईल कधी?
जेव्हा भगवंताचं नामस्मरण या वैखरीमधून होईल ना, तेव्हाच होईल ना. म्हणून आपण हे जीवन जगताना पाहिलं असेल की दुरावा असतो ना, ते कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक असते ती कोणतंही नातं घट्ट करत नाही. तर नात्यांची घेतलेली काळजी असते ना, केलेला सन्मान असतो, यामुळं नातं अधिक मजबूत होत असतं, अधिक टिकाऊसुद्धा होत असतं. कारण हे जीवन आहे ना, खूप सुंदर आहे, पण तसं ते जगलं तर ना, नाहीतर आपण असतो का. बघा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये बघा एखाद्याचं नातं असतं, कधी कधी मैत्रीचं नातं असतं, नवरा बायकोचं नातं असतं, त्यांच्या जीवनामध्ये ते एकत्र असतात, पण त्यांच्या जीवनामध्ये ताल असतो का, सूर असतो का. ज्या नात्यांमध्ये ताळ सूर नाही ना, त्या नात्याचा काही उपयोग आहे का. तुमच्या नात्याला किती वर्ष झालेले आहेत हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्या नात्यामध्ये किती जिवंतपणा आहे ना, एकमेकांना तुम्ही किती समजून घेता, तुमचा एकमेकांवर विश्वास किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये नात्यांमध्ये बघा ओळावा नसतो ना, त्या नात्याची सुंदरता असते ना, ती कधीच निखरत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर नातं निरंतर टिकवायचं असेल ना, तर प्रत्येकानं कमीपणा घ्यायला हवा, मीपणा जाळून टाकायला हवा. पण आपण तसं करतो का. बघा कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. आपण दर हप्त्याला श्रवण करतो, दर हप्त्याला आपण शुद्ध मनाने चांगलं चांगलं ऐकतो, पण लगेच दुसरा दिवस निघतो ना, ते सर्व काही विसरून जातो, परत जैसे ते. मग या भक्तिमार्ग करून आणि उपासना करून काही फायदा आहे का, काहीच नाही. म्हणून जे आपण काही घेतो ना, जे श्रवण करतो, ते सत्यामध्ये उतरायला हवं. बघा जेव्हा आपण पाणी पितो, जेव्हा आपण जेवण करतो ना, जेवणाच्या नंतर आपण पाणी पित असतो, आपल्याला कोणी सांगायला येतं का की तू आता पाणी पी म्हणून. आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा कोणी सांगायला येतं का की तुला भूक लागली आहे, आता तू खाऊन घे. बघा आपलं मनच ते सर्व काही कृत्य करतं ना, ते सर्व काही त्या गोष्टी करत असतं. म्हणून ज्याप्रमाणे या मनाला या पोटाला बघा खाण्याची आवश्यकता असते ना, त्याप्रमाणे हे मन आहे ना, त्याला भक्तिमार्गाची आवश्यकता असते. तुमचं मन जर स्थिर असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ना, नाती जर टिकवायची असतील ना, तर मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जो ज्ञानी असतो ना त्याला समजावता येत असतं, जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, पण जो अभिमानी गर्विष्ठ आणि स्वतःचा शब्द खरा करणारा असतो ना, त्याला कोणीही समजावू शकत नाही, त्याला कोणीही सांगू शकत नाही. त्याला फक्त एक गोष्ट सांगता येते, त्याला फक्त वेळच समजावू शकते. आणि ही वेळ असते ना बघा, मोठमोठ्यांचा अहंकार खाली करत असते. म्हणून वेळेला घाबरा. हा भगवंत एवढा भोळा आहे ना, हे एवढं भोळं दैवत आहे ना, तुम्ही कित्येकदा भगवंताची शपथ घेता की भगवंता माझ्याकडून आता चुकी झाली आहे, परत मी कधीच करणार नाही. पण हा भगवंत आहे ना, तो प्रत्येक वेळी तुम्हाला माफ करत असतो, की जेणेकरून माझा हा भक्त आहे ना, तो कधीतरी सुधारेल, कधीतरी त्याच्या जीवनामध्ये वेगळा बदल होईल. पण परत त्याच्याकडूनचे पैसे आले ना, पैसे आल्यानंतर तो देवाला विसरून जातो, वाईट कृत्य करायला तो तयार होतो. आणि जेव्हा त्याच्याकडे जे पैसे संपतात, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं ना, परत परमेश्वराला हाका मारतो, भगवंता मला वाचव. पण भगवंत तुला वेळोवेळी नक्कीच वाचेल. कारण का, कारण ते भोळं दैवत आहे. कारण ही सद्गुरू आई आहे ना, आपल्या मुलाला कधीच एकटं सोडत नाही. पण ही वेळ आहे ना, ती वेळ खूप खराब असते. जेव्हा ही वेळ येते ना, तेव्हा भगवंतसुद्धा काहीच करत नाही. म्हणून भगवंताला घाबरलं नाही तरी चालेल, पण वेळेला नक्कीच घाबरा. पण
तुमच्याकडे भक्तीचं सामर्थ्य असेल, तुमच्याकडे या उपासनेचं सामर्थ्य असेल, तर वेळसुद्धा भगवंताला घाबरत असते. म्हणून भगवंताच्या हातामध्ये सर्व सृष्टी आहे ना, ती सृष्टी त्याच्याच हातामध्ये आहे ना. म्हणून कर्मामध्ये राहायला हवं. पण मनुष्य कर्मामध्ये राहतो का? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की जर मनुष्याचा देवावर विश्वास असेल, देवावर श्रद्धा असेल, तर नक्कीच त्याला कर्मामध्ये राहण्याचं भान असतं, नाहीतर असतं का? बघा, म्हणून आपण एका छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू नक्की देवावरचा विश्वास कसा असावा आणि कसा असल्यानंतर मनुष्याला देव नेहमी मदत करत असतो. एका छोट्याशा गावामध्ये एक गरीब मुलगी आपल्या आईसोबत एका झोपडीमध्ये राहत होती आणि त्या दोघी जवळच्या जंगलामधून फुलं तोडून आणत असत आणि रस्त्याच्या बाजूला एक छोटं दुकान लावून तिथं ती फुलं विकत असत. अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. दिवसभर थोडेफार कष्ट करून त्यांना पैसे मिळत असत आणि तरी कसे बस त्यांचं घर चालत असायचं. एके रात्री झोपेत असताना त्या मुलीला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात तिने पाहिलं की ती देवाशी बोलत आहे. बघा, समर्थांनी बघा हे सुद्धा सांगितलेलं आहे. कधी कधी आपल्याला सुद्धा स्वप्न पडत असतात, पण आपल्याला परमेश्वराची स्वप्न पडतात का? कधीच पडत नाही. भगवंत आपल्या स्वप्नामध्ये कधीच येत नाही. आपल्या स्वप्नामध्ये कोण येतं बरं? आपल्या स्वप्नामध्ये मोठमोठे साप येतात, आपल्या स्वप्नामध्ये भूतं येतात. हे असं होतं का? कारण आपण अंधश्रद्धा बाळगत असतो आणि ही अंधश्रद्धा असते ना, ती मनुष्याच्या अधोगतीचं कारण बनते. या पृथ्वी तलावर भूतकेतं काहीच नाहीत असं मनामध्ये जर तुम्ही ठरवलं ना, तर तुम्हाला त्यांच्यापासून कधी भीतीसुद्धा वाटणार नाही. कारण हा माणूस आहे ना, तोच भूत आहे, तोच राक्षस आहे आणि तोच सर्व हे करत असतो. म्हणून या जगामध्ये तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला ना, तुम्ही जर चांगला विचार केला, तर तुमच्यासोबतसुद्धा चांगलंच घडणार आहे. म्हणून बघा, आपण पाहूया, स्वप्नात त्या मुलीनं पाहिलं की ती देवाशी बोलत आहे आणि बोलता बोलता देव तिला म्हणाला, मी तुझ्या घरी तुला भेटायला येणार आहे. मुलगी पटकन जागी झाली आणि तिनं हे स्वप्न आपल्या आईला सांगितलं. आईनं तिला समजावत म्हटलं, बाळा, हे एक चांगलं स्वप्न आहे, पण खूप रात्र झाली आहे, आता तू झोपून जा. आईचं हे बोलणं ऐकून मुलगी झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला झोप मात्र येत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर फक्त देवच दिसत होता. खूप वेळेपर्यंत देवाचा विचार ती करत होती. शेवटी ती झोपून गेली. दुसऱ्या दिवशी पहाटे मुलगी आणि तिची आई फुलं घेण्यासाठी जंगलामध्ये जाण्यासाठी तयार झाल्या होत्या आणि मुलीनं बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला. तेव्हा तिला दाराच्या खाली एक चिठ्ठी दिसली. तिने ती चिठ्ठी उचलून वाचली. त्यात लिहिलं होतं, बेटा, आज मी तुला भेटायला येणार आहे. तुझा देव. चिठ्ठी वाचून मुलगी स्तब्ध झाली. बघा, तिने तातडीनं आईला बोलावून ती चिठ्ठी दाखवली आणि देव येणार याची उत्सुकता बघा व्यक्त केली. आई म्हणाली, गावातल्या एखाद्या मुलानं तुझ्याशी मस्करी केली असेल. देवा असं सांगून कधीच येत नाही. मुलीला आईच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही तिनं आईला समजावलं की देव खरंच येणार आहे का, आणि त्याचं स्वागत करण्याची तयारी आपण केली पाहिजे. मग त्या दोघीही देव येणार म्हणून उत्साहानं स्वागताची तयारी करू लागल्या. घरातल्या एका छोट्या खाटेवर स्वच्छ सुंदर चादर अंथरली, पण घरात खाण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळं आईनं तिच्याजवळ असलेले फक्त 300 रुपये त्या मुलीकडे दिले आणि काहीतरी खायला आणण्यासाठी आईनं मुलीला सांगितलं, दुकानातून मिठाई आणि दूध घेऊन ये. मुलगी घरातून निघणारच होती की अचानक जोरदार पाऊस येतो. तिने आपल्या खांद्यावर एक शाल घेतली आणि छत्री हातात धरून दुकानाच्या दिशेनं निघाली. आईनं सांगितल्याप्रमाणे मुलीने 200 रुपयांमध्ये मिठाई आणि दूध घेतलं होतं. ती पटकन घरी जायला लागली.
तिला काळजी वाटत होती की देव घरी आले असतील आणि तिथून गेले नसतील ना. बघा, ती मनातल्या मनामध्ये विचार करू लागली. म्हणून तिने रिक्षा केली आणि घाईघाईने घरी निघाली. मुलगी घरी पोचणारच होती तेवढ्यात तिने रस्त्याच्या कडेला एक महिला आणि तिच्या हातातल्या लहान मुलाला पाहिलं. ती महिला मोठ्या अडचणीत असल्यासारखी दिसत होती. मुलगी रिक्षावाल्याला थांबून त्या महिलेपाशी गेली आणि तिने विचारलं, तुम्ही या पावसात का उभ्या आहात बरं? महिला उतरली आणि माझ्या मुलाला खूप ताप आला आहे, पण माझ्याजवळ पैसे नाहीत, म्हणून कोणीही आम्हाला दवाखान्यात घेऊन जात नाही. मुलगी बघा द्विधा मनस्थितीमध्ये पडली. एकीकडे देव येणार आहे याचा आनंद तिच्या मनामध्ये होता आणि दुसरीकडे ही गरीब महिला आहे जी आपल्या आजारी मुलाला बघा घेऊन पावसामध्ये उभी होती. काही वेळ विचार केल्यानंतर मुलीने ठरवलं की या महिलेची मदत करायला हवी. तिने आपली शाल, छत्री, मिठाई, दूध आणि राहिलेले 100 रुपये त्या महिलेला सर्व काही देऊन टाकलं. रिक्षावाल्याला सांगितलं की त्या महिलेला दवाखान्यामध्ये सोडा. मुलगी आता पावसात भिजतच घरी निघाली. तिला देवाचा विचार येत होता आणि ती मनातल्या मनामध्ये त्यांची माफी मागत होती. काही वेळातच ती घरी पोचली आणि आईला ही सगळी हकीकत सांगितली, ही सगळी घटना सांगितली. आईनं मुलीच्या हातामध्ये एक चिठ्ठी ठेवली आणि म्हणाली, तू येण्याआधी कोणीतरी ही चिठ्ठी दारावर ठेवून गेलं होतं. मुलीने चिठ्ठी उघडून वाचली आणि ती स्तब्ध झाली. जणू तू बेशुद्ध होणार होती. तिने पटकन रस्त्याकडे धाव घेतली आणि त्या गरीब महिलेला आणि तिच्या मुलाला शोधण्यासाठी, पण तिथे कोणीच नव्हतं. ते निघून गेले होते. चिठ्ठीत लिहिलं होतं, बाळा तुला भेटून खूप आनंद झाला. तुझ्या मिठाईनं आणि दुधानं माझं पोट भरलं आहे. तू दिलेली शाळ आणि छत्री होती ना, मला खूप उपयोगी पडली. पुढच्या वेळी तुला भेटल्यानंतर ती परत करेल. तुझा देव. या कथेनुसार आपल्याला काय बोध मिळतो बरं? मनुष्याने परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा. कारण हा देव आहे ना, हा भगवंत आहे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवलेला असतो. आपण परमेश्वरावर विश्वास जेव्हा ठेवतो ना, तेव्हा देवाचा विश्वास आपल्या कर्मावर हवा. कारण जेव्हा आपले कर्म श्रेष्ठ होत असतात ना, तेव्हा देव आपोआप आपल्या स्वरूपामध्ये जडला जातो, आपल्या स्वरूपामध्ये निर्माण होतो. पण आपले कर्म श्रेष्ठ होतील तेव्हाच ना. बघा ती मुलगी होती आणि त्या मुलगीचे कर्म एवढे श्रेष्ठ होते ना की बघा समोरच्याला तिची गरज होती. बघा घरी देव येणार होता. ते तिला नक्की देव खरा आहे की खोटा आहे तिला माहीत नव्हतं. पण समोर एखाद्याला गरज पडली ना, तेव्हा तिने मदत केली ना. तसं आपलंसुद्धा आहे. आपण सुद्धा भुकेलेल्याला अन्न दिलं पाहिजे, तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे. तरच या जीवनामध्ये, या जगामध्ये भक्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, सत्य अशी ही श्रीमंती आहे ना, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. म्हणजे काय? पण त्या उलट असत्य आहे ना, हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळं तत्काळ सुख नक्कीच मिळेल, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. पण हे माणसाला समजतं का? कधीच समजत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्य भक्ती मार्गात असून सुद्धा, त्याला सर्व पापकर्म माहीत असून सुद्धा तो असत्याची बाजू घेत असतो. पण सत्याला तो कानाडोळा करतो. का करतो बरं? कारण सत्याकडून त्याला धन संपत्ती मिळत नसते. असत्याकडे तो जास्त बघा लगाव लागलेला असतो. कारण त्यामध्ये धन संपत्ती असते, त्यामध्ये पैसा असतो. पण जो सत्य वागत असतो ना, त्याच्याकडे पैसाच थोडा कमी असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्या, तू घाबरून जाऊ नकोस. तू नेहमी सत्याची बाजू कधीच सोडू नकोस. तुझा पैसा आहे ना, तो क्षणिक आहे, पण एक दिवस एवढा पैसा मिळून जाईल ना. बघा अशा भरपूर माऊली आहेत,
भरपूर भक्त आहेत ना, त्यांना नक्कीच प्रचिती आलेली आहे की 10 वर्ष अगोदर 1 वर्ष अगोदर तुमचं जीवन होतं कसं, आणि आता तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल झालेले आहेत. तुमच्या जीवनामध्ये एवढी श्रीमंती आलेली आहे की तुमची श्रीमंती आहे ना ती कायमच तशी राहील. कायमच श्रीमंतीचा ओघ तसाच राहील. कारण ही भक्ती आहे ना, धन पैसा श्रीमंती प्रदान करतेच, पण मनुष्याचं जीवनाचं सार्थक सुद्धा करते. या जगामध्ये या विश्वामध्ये अशी कोणती भक्ती आहे का? कारण म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या वैखरीनं श्रीरामाचं नाम घ्यावं. कारण ही वैखरी आहे ना श्रीरामाचंच खाते ना, म्हणून श्रीरामाचं जिथे नामस्मरण होतं ना, भगवंत श्रीकृष्णाचं नामस्मरण होतं, तिथे त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, शांत स्वभावाचा माणूस असतो ना, हा कधीही कमजोर नसतो. कारण का? कारण या जगात पाण्यापेक्षा मोह असं काहीच नाही. पण जर त्याचं पुरात रूपांतर झालं ना, तर भले भले डोंगर तो फोडून काढत असतो. म्हणून तुमचे ध्येय आहे ना, ते ध्येय, त्या ध्येयावर हे लक्ष आहे ना, ते कायम तसंच ठेवा, पण शांत स्वभावाने काम करा. जर तुमच्या स्वभावामध्ये शांतता असेल ना, तर नक्कीच तुमचा देवावर विश्वाससुद्धा असेल. कारण माणसाचं नाती आहेत ना, ती झाडाच्या मुळांसारखी असतात ना, पण त्याच झाडाला जर प्रेमाचा ओळावा नसेल ना, तर त्या नात्याचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. म्हणून तुम्हाला आपल्याला वाटत असेल ना, आपलं कुटुंब सुखी राहावं, आपली बघा पत्नी असेल, आपली मुलं असतील, आपली आई असेल, तर सर्व एक बघा धाग्यामध्ये जोडले गेलेले असावेत. तर सर्वांनी या भक्ती मार्गामध्ये यायला हवं, सर्वांनी एक धाग्यामध्ये जोडायला हवं, तरच जीवनामध्ये खरी सुखसंपत्ती निर्माण होईल. आणि खरा विश्वास आहे ना, तो देवावर आपला टिकून राहील. पण या आता राक्षसरूपी रावण आहेत ना, हा देवावरचा आपला विश्वास कसा कमी होईल हे बघा तुटवून जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. वेळोवेळी आपल्या भक्ती मार्गाबद्दल वाईट साईट बोलत असतात. पण त्यांच्याशी 2 हात करणं चांगलं आहे का? आपली बघा जे काही आहे ना, ते आपल्याला कर्मामध्ये लोकांना दाखवायचं आहे की माझे कर्म किती श्रेष्ठ आहेत. या वैखरीने अपशब्द बोलून चालणार आहे का? अजिबात नाही. म्हणून जिथे राग नष्ट करून शांत स्वभाव जोडला जाईल ना, तीच खरी भक्ती आहे आणि तीच खरी श्रेष्ठ भक्ती आहे. बघा, आपण एका दुसऱ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. नक्की देवावरचा विश्वास असतो ना, तो कशा पद्धतीचा असतो? एका गावामध्ये जानकी नावाची एक महिला आपल्या मुलासोबत राहत होती. तिचा पती बऱ्याच वर्षापूर्वी स्वर्गवासी झाला होता आणि जानकी सतत देवाच्या भक्तीमध्ये रमलेली असायची. पूजा पाठ उपासना बघा नित्य नियमाने करत होती. तिच्या शेजारी बघा कविता नावाची एक मैत्रीण राहत होती. कविता नेहमी जानकीला म्हणायची, तू सतत देवाचे नामस्मरण करत असतेस, पण देवाने तुझं कधी भलं मात्र केलं नाही. बघा, जानकी मात्र कविताने जे काही म्हणायची ना, ते हसून सोडून द्यायची. एके दिवशी जानकीला एका धार्मिक स्थळावरून सेवेसाठी बोलावणं आलं आणि जानकी आनंदाने त्या सेवेमध्ये सामील झाली. ती धार्मिक स्थळावर पोचलीच होती, तेव्हा तिला अचानक फोन आला, तिच्या मुलाचा अपघात झाला आहे. जानकी देवाची बघा परवानगी घेऊन ताबडतोब रुग्णालयामध्ये पोचते आणि तिनं देवाच्या पाया पडून प्रार्थना करते आणि आपल्या मुलाची काळजी घेऊ लागली. कविता बघा, जी तिची शेजारीण होती आणि मैत्रीण देखील होती, तिला म्हणाली, जानकी तुझा देव कसला आहे बरं? तू रात्रंदिवस त्याची सेवा करत असतेस आणि बघ त्यांनी तुझ्याबरोबर काय केलं आहे. तुझ्या मुलाचा अपघात झाला. त्यावर जानकी शांतपणे म्हणाली, मला माझ्या देवावर आहे ना पूर्ण विश्वास आहे. देव जे काही करेल ना, ते सर्व योग्यच असेल.
माझ्यासाठी भलंच करेल, यात नक्कीच काहीतरी मोठा अर्थ असेल. माझा देव आहे ना, कधीच कोणाचं वाईट करत नाही. जे काही घडतं ना ते चांगल्यासाठी घडत असतं. काही दिवसातच तिचा मुलगा बरा झाला आणि जानकी पुन्हा सेवेमध्ये मग्न झाली. रोज परमेश्वराची उपासना करायची. ब्रह्ममुहूर्तावर उठून माळ जपत असे. आणि काही दिवसांनी पुन्हा कळालं की तिच्या मुलाचा पुन्हा अपघात झाला आहे. यावर कविता पुन्हा म्हणाली, जानकी, तुझा देव तुला काही देत आहे. तुझ्या मुलाचा पुन्हा अपघात झाला. जानकी म्हणाली, काही प्रसंग आहेत ना, ही आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात. देव मला काहीतरी शिकवू इच्छित आहे. मी ढळणार नाही. माझा विश्वास आहे ना, तो परिपूर्ण आहे. माझा विश्वास मी कधीच खोटा ठरवू देणार नाही. जानकी देवाच्या चरणी नतमस्तक होत राहिली आणि आपल्या मुलासाठी प्रार्थना करत राहिली. हळूहळू तिचा मुलगा पुन्हा बरा झाला आणि तिसऱ्यांदा पुन्हा तिच्या मुलाचा अपघात झाला. यावर कविता चिडून म्हणाली, जानकी, तू काही ऐकणार नाहीस. चल, मला तुझ्या मुलाची कुंडली दे. मी माझ्या गुरूंना दाखवते. जानकी म्हणाली, ठीक आहे, तू मनाची तसल्ली करून घे एकदा, पण माझा विश्वास ढळणार नाही. माझा देव आहे ना, सर्व ठीक करणार आहे. कविता कुंडली घेऊन आपल्या गुरूंना दाखवायला जाते आणि म्हणाली, महाराज, या मुलाचे वारंवार अपघात होत आहेत. काहीतरी मला उपाय सांगा. महाराज म्हणाले, अहो ताई, हे काय घेऊन आला आहात? ही कुणाची कुंडली आहे? या व्यक्तीचा बऱ्याच वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. तेव्हा कविता म्हणाली, नाही महाराज, हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे आणि तो अजून जिवंत आहे, पण त्याला सतत दुखापत होते. पंडितजी म्हणाले, ज्या व्यक्तीची कुंडली आहे ना, त्याचा मृत्यू अनेक वर्षापूर्वीच व्हायला हवा होता. नक्कीच काहीतरी शक्ती आहे, त्याचं रक्षण करत आहे. हे ऐकून कविताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती धावत धावत जानकीकडे गेली आणि तिच्या पायाशी पडली. ती रडत रडत म्हणाली, जानकी, मला पण तुझ्या देवापाशी ने. तिने जानकीला सगळी पूर्णपणे गोष्ट सांगितली आणि म्हणू लागली, मला तुझ्या देवाच्या चरणी शरण घाल. आणि मग कविताने सुद्धा देवाच्या शरणागतीत जाऊन सेवा करायला सुरुवात केली. समर्थांनी सांगितलेलं आहे की आपला विश्वास आहे ना, कधीच ढळायला नाही पाहिजे. आपण जे प्रत्यक्ष पाहतो ना, त्यावर आपला विश्वास असतो. म्हणूनच जेव्हा आपल्याला एखादी दुखापत होते, दुःख निर्माण होतं, आपल्यावर भलं मोठं संकट येतं किंवा एखादी अडचण निर्माण होते ना, तेव्हा आपण देवाला दोष देत असतो. पण खऱ्या अर्थानं देव आपल्यावर येणारे मोठं संकट असतं ना, एखादी छोटीशी दुखापत करून दूर करत असतो. आपल्याला देवावर आढळ विश्वास ठेवायला हवा. ते नेहमी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपलं रक्षणच करत असतात ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला वाटत असेल ना की मी भक्ती करून सुद्धा परमेश्वर मला साथ देत नाही ना, तर तुम्ही समजून जा की तुमची अजून अधोगती होणार होती. तुमच्या जीवनामध्ये आज जे काही थोडंफार सुख आहे ना, त्याच्यापेक्षा तेवढं सुद्धा सुख तुम्हाला मिळणार नव्हतं. पण परमेश्वराची कृपा आहे, आपल्या आईवडिलांची पुण्याई आहे. आपण या भक्ती मार्गामध्ये आलो आणि या भक्ती मार्गामध्ये येऊनसुद्धा जर आपण दुःखी राहत असाल ना, तर मग या भक्ती मार्गाचा काही उपयोग आहे का? म्हणून जर देवावर विश्वास असेल ना, तर असे प्रश्न तुमच्या जीवनामध्ये कधीच निर्माण होणार नाही. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा. 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये एवढ्या काही सुंदर गोष्टी घडत जातील ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही हे माझ्यासोबत घडतं आहे काय. बघा, म्हणून प्रत्येक निरूपणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. बघा, तुम्ही भरपूर वर्ष या भक्तिमार्गामध्ये आहात. भरपूर वर्ष दर हप्त्याला श्रवण करता. भरपूर वर्ष तुम्ही बघा दासबोध, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, भागवत गीता असे अनेक ग्रंथ तुम्ही बघा वाचलेले आहेत.
वेद तुम्ही पठण केलेले आहेत, पण अजूनही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं समाधान झालेलं नाही. पण समर्थांनी त्यावर रामबाण प्रत्येक मनुष्याला हा उपाय सांगितलेला आहे. आणि तो म्हणजे प्रत्येक मनुष्यानं या मानवी जीवनावर जर भरपूर संकट येत असतील ना, तर त्याच्यावर एकमात्र उपाय आहे, म्हणजे प्रत्येक मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. आणि ब्रह्ममुहूर्त आहे ना, तो 3:40 चालू होत असतो. बघा, म्हणजेच काय, म्हणजेच आपण 4:30च्या आत उठलं पाहिजे. आणि जेव्हा आपण आंघोळ करून जेव्हा या ब्रह्ममुहूर्ताची हवा प्राशन करतो ना, या मनाला हळूच झुळूक लागते ना, तेव्हा खऱ्या सुखाची प्राप्ती होणार असते. आणि हे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कल्याणकारी असतं, तुमच्या जीवनाला प्रेरक असतं. आणि तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं. म्हणून प्रत्येकाने ब्रह्ममुहूर्तावर उठा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.